जेवढं जे बोलता येतं मोडकं तेवढं तुमच्यासमोर बोलतो। मी संस्थेमध्ये जॉईन होण्या अगोदर माझे काम होतं ते MRC मध्ये होतं। त्याचं कारण असं की माझं शिक्षण बी तसं होतं। माझं शिक्षण म्हणजे काय जास्त नाही, 10वी म्हणजे 10वी झाले, 10वी मी 10वी नाही 10वी नापास आहे। त्यामुळे माझं काम बी MRCत असायचं। ते काम करत असताना आमचे जे काका आहेत आता ज्यांनी शहरात गेलं त्यांनी आपल्या संस्थेचं काम पाहिलं होतं। त्यांनी मला संस्थेबद्दल माहिती सांगितली आणि हे काम करण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं। काम करण्यासाठी तिने मला एकच सांगितलं की आम्ही हे काम करू शकत नाही सध्या, कारण की आमच्या मागे भरपूर याप आहेत, परंतु हे काम तू करू शकतोस। हा एक शब्द तिने मला टाकला। मी त्यांच्या मनानुसार हे काम करण्याचा मी निश्चय केला आणि निश्चय करत असताना मी संस्थेत त्यावेळी त्यांनी संस्थापक जे आहेत सादिक शेख साहेब त्यांना सुहास साहेबांना चर्चा केली आणि प्रशिक्षण कधी आहे सगळी माहिती करून घेतली। मला प्रशिक्षणाला पाठवलं। त्यानंतर मी प्रशिक्षण केलं। प्रशिक्षणाला काम करत असताना मला भरपूर अडचणी आल्या। सुरुवातीला मी 6 महिने माझ्या हातून एकही प्रोडक्ट जात नव्हता। बरोबर म्हणजे एवढेपर्यंत आलेलो की तिथे मी प्रोडक्ट परत द्यायची काय हा विचार केला होता। त्यानंतर मी संस्थापक जे आहेत त्यांच्याशी चर्चा केली। संचालक सुहास साहेब असतील, अस्लम सर असतील, यांच्याशी चर्चा केली। त्यांनी मला एकच सांगितलं तुम्ही जी काम करताय ती काम करण्याची पद्धत जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आणि ती जी पद्धत जी आहे ती तुम्ही पूर्णपणे आता बंद करा। आम्ही जी संस्थेची सिस्टम दिलेली आहे त्या पद्धतीने काम करा। त्या सिस्टम प्रमाणे मग काम करत गेलो। काम करत असताना आता जो माझं सध्याचा जो इन्कम आहे ते सध्या ते माझे प्रोडक्ट जाते ते महिन्याला इंडिव्हिज्युअल जातात ते माझे 1000 प्रोडक्ट जातात स्वतःचे। मला सुरुवातीची जायचे 50 MB जायचे, असं स्वतः इंडिव्हिज्युअल 1000 प्रोडक्ट जात असताना माझ्या एक प्रोडक्ट मागे ज्या इन्कम जो आहे 600 रुपये इन्कम आहे सध्या एक प्रोडक्ट मागे। मग 1000 गेले तर 6 लाख रुपये इन्कम माझं फक्त इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट मध्ये होतं। हे मी घेतोय आता सध्या आणि होतोय तिका। आणि हे जे काम करत असताना आमचे घरचे पूर्णपणे लोक जे आहेत 18 लोक संस्थेवर काम करत आहेत। माझ्या बहिणी असतील, गाजी असतील, आता आमचे काका बी आहेत, हे देखील काम करत आहेत। यांचं आता परवा ज्या दिवशी रिझाईन दिलं त्यावेळी 12 लाख त्यांचं पॅकेज आहे। हे देखील त्यांनी आता रिझाईन दिले आणि आपल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून आता मी सध्या परवाच एक 45 लाखाचा प्लॉट देखील घेतलेला आहे आणि आता एक सध्याची माझ्याकडे गाडी आहे ती फॉर्च्युनर गाडी घेऊन फिरतोय मी। आणि हे सर्व जे आपल्या संस्थेचे संस्थापक आहेत सादिक सर असतील, संचालक सुहास सर असतील, अस्लम सर असतील, यांच्या सहकार्यामुळे झाले। मी त्यांचा पूर्णपणे आभार आहे।